हाय मैत्रिणींनो, आज भोगीच्या भाजीची रेसिपी आहे. तर चला 2 मिनिटात भोगी म्हणजे काय समजून घेऊया. भोगी म्हणजे काय तर खाण्यापिणे आणि उपभोगणे. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती. मग भरपूर भाज्या घालून आपण ही भाजी बनवली जाते. तर आपण खाणे आणि उपभोगणे असा भोगीचा अर्थ आहे. तर आता बघूया चला भोगीची भाजी कशी बनवायची. तर छान अशी सगळ्या हिरव्या ताज्या वाटाणे वगैरे असे डाळ भाज्या आपण घेतलेल्या आहेत. आणि वाटणसाठी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि खोबरं भाजून घेतलेले. या प्रकारे जेवढ्या भाज्या पिकल्या जातात तेवढ्या आपण या भाजीत समावेश करू शकतो. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया चला. तर आपण मोहरी टाकून घेतलेली आहे, जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं तडतडलं आहे तर तितक्यात आपण जे वाटण करून घेतलं ना, छान असं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकून घेणार आहोत. आता वाटण टाकल्यानंतर आपण तीळ टाकून घेणार आहोत, कारण हिवाळ्यात हे उष्ण पदार्थ खाल्ले जातात आणि भोगीच्या भाजीत हे आवर्जून टाकलं जातं. मी कोणतेच बाहेरचे मसाले न वापरता माझा स्वतःच्या घरात तयार केलेला काळा मसाला मी वापरत आहे. त्याच्यानंतर आपण आता वटाणे टाकून घेतलेले आहेत. ह्या दिवसात जेवढ्या भाज्या पिकतात ना तेवढ्या तुम्ही टाकू शकतात. त्याच्यानंतर आपण आहे ना शेंगदाणे भिजून घेतले होते 2 तासासाठी. हिरवे हरभरे घेतले, 2-3 बोरं घेतलेत. छोटे बोरं भेटले नाहीत, खास करून छोटे बोरं आवश्यकता असते पण भेटले नाही. त्याच्यानंतर मी टाकले वालाच्या शेंगा टाकलेत, वांगे टाकले, गाजर टाकले. छान असं मिक्स करून घेते. आता फ्लावर टाकले, बीन्स टाकले, फरस बी म्हणतात त्याला, ते टाकून घेतले. हळद मीठ टाकून छान परतून घेते 2 मिनिटात. बघू शकता हा मसाला माझा स्वतःचा घरचाच आहे. त्याच्यात सगळं टाकलेलं असतं. कांदा वाळवून टाकलेला असतो, धणे भाजून टाकलेले असतं. त्याच्यामुळे मी कोणतीही धना पावडर वगैरे कोणतीच वापरलेली नाही आहे. आता मी थोडं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून चाळून घेते छान. आता कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहेत आणि झटपट भाजी होते. 2 चमचे मी शेंगदाणे कूट टाकून घेतलेला आहे. मी थोडी ओलसरच बनवली ही भाजी. तुम्ही ओलसर किंवा सुकी बनवू शकतात, पण मी भाकरीबरोबर खाण्यासाठी ओलसर बनवली. तर तुम्ही सुकी बनवू शकतात पोळीबरोबर खाण्यासाठी. तर आता आपण भाकर बघूया. ह्या दिवशी भाकरही बनवली जाते. बाजरी हा प्रकारही उष्ण असतो. तर झटपट अशी आता आपण 2 मिनिटात भाकरही बनवून घेऊया. भाकरीला छान अशी तीळ लावून घेणार आहोत. बघू शकता या पद्धतीने. छान अशी भाकर थापून घेतलेली आहे. आता आपण तव्यावरती टाकून घेणार आहोत. तवा छान तापून घ्यायचा आहे भाकर करण्यासाठी. तवा अर्धा असं की ठेवला आणि लगेच भाकर टाकायची नाही आहे. तवा पण चांगला तापलेला पाहिजे, तेव्हाच पांढरं शुभ्र अशी भाकर होते. खूपही नाही, मीडियम तवा तापलेला पाहिजे. बघू शकता आता आपण पाणी लावून घेतले. वरचं पाणी सुकलं की आपण उलटून घ्यायची. भाकर उलटवायची एक सिक्रेट टिप्स म्हणजे वरचं पाणी सुकलं की आपली भाकर खालून छान अशी पकली ह्या पद्धतीने आपल्याला वरती समजतं आणि आपण भाकर उलटून घ्यायची. बघू शकता छान अशी फुगते. आता थोडीशी खालची साईडही आपण शेकून घेणार आहोत. बघू शकता झटपट 15 मिनिटात भाजी आपली रेडी झालेली आहे. बघू शकता सगळ्या डाळ भाज्याही शिजून गेलेल्या आहेत, वटाणे शिजलेत. भाज्या व्यवस्थित वेगळा कुकर लावायची गरज नाही आहे, मिक्स झालेल्या आहेत. बघू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे. ओलसर भाजी तयार झालेली आहे. आपण गावाकडे बनवतो त्या पद्धतीनेच बनवलेली आहे. मी लहानपणापासून अशीच बघत आलेली या पद्धतीने. बघू शकता आता आपण आहे ना प्लेट बनवून घेऊया. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ फुल वॉच करा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बघू शकता आपली प्लेट रेडी झालेली. या पद्धतीने आपण प्लेट रेडी केलेली. मी जास्त प्लेट काही सजवली नाही आहे,
कारण की ऑलरेडी आपण भरपूर भाज्या घालून ही भाजी तयार केलेली ताटाला, त्याच्यामुळे मी काही भाज्या लावलेल्या नाही आहेत. थँक्यू.